नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आमच्या कोठ्यामध्ये आम्हाला सिमेंट काँक्रीटचा कोठा बनवायचा आहे. आम्ही पत्राचं शेड बनवलं ढोरं बांधण्यासाठी, पण त्या ढोरांनी त्याच्यात बांधू उकरून खड्डे केले आणि आमची म्हैस जणली असल्यामुळं आता तिला थंडी असल्यामुळं आत बांधावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही रेती आणून बाहेरून गंज केलेला आहे आतमध्ये आणि सिमेंट त्याच्यावर मिक्स करून त्याच्यामध्ये एकत्र करून माल बनवणार आहे. घरच्या घरीच करायला लागलो आम्ही. मी, माझी जाऊ आणि देर आणि माझा नवरा आणि सासू आम्ही सगळे मिळून आज सिमेंट काँक्रीटचा शेड बनवणार आहे. त्याच्यासाठी काही मुरूम आणून टाकला. आधी आम्ही मुरूम आणून खड्डे भरून घेतले. आता ते आतमधलं सगळं सवांग केलं आणि रेती आणि सिमेंट आणून सगळं एकत्र माल तयार करणं झाला. आता सिमेंट आणायचं उचलून दोघे जणी आणतो. आता आम्ही सिमेंट उचलून सगळं एकत्र करणं झालं. आज लाईन पण नाही, लाईन नसल्यामुळं आता नळीमध्ये पाणी पण नाही, त्याच्यामुळं आता आम्हाला घरून पाणी आणायचं आहे. घर जागीच आहे साईडलं आणि कोठा जवळच आहे. मंदामध्ये फक्त रोड आहे. आता कॅनचं पाणी आणलं आणि टाकणं सुरू आहे. पाय खराब होऊ नये म्हणून त्यांनी पायात ते बूट घातलेले आहेत प्लॅस्टिकचे. चला आता माल टाकून बनवलं. मुली पण आल्या, तिथं मजा वाटायला लागली. मुली लोक आईने चहा बनवून आणला. पण नवी रेतीचा गंज करायला लागली. सिमेंट काँक्रीटचं ते थोडं कमी पडलं मटेरियल, डबल मटेरियल बनवायचं आम्हाला. त्यासाठी ती रेती आणून टाकायला लागली. तर आमचा कोठा बनवून तयार झालेला आहे सिमेंट काँक्रीटचा. असा बनवला आहे आम्ही सिमेंट काँक्रीटचा कोठा. तर नमस्कार मग सगळ्यांना, बाय.